राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी 2 ते 3 मंदिरांना भेट द्यायला जात आहे। त्यातील एक मंदिर असं आहे जे खूप आतमध्ये आहे, जंगलामधून असं जावं लागतं थोडं। आता तिथे रोड होणार आहे म्हणा, हायवे जो टच होणार आहे मेन हायवेला, पण आधी तो रस्ता हा असा कच्चा होता, जो अजूनही त्याचं वर्किंग काम चालू आहे। ते वर्किंग काम झाल्यानंतर हा रोड असा, हा बघा ब्रिज समोर दिसत आहे ना, तो ब्रिज होणार आहे हायवेला टच, आणि त्याच्यानंतर हा रोड व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही या मंदिरात जाऊ शकता। या मंदिराचं नाव आहे कोसमाई देवी मंदिर। हे कोसाई या गावावरून हे नाव पडलेलं आहे। तर ह्याची पुढची माहिती तर आपण तिथल्या गावकऱ्यांकडून जाणून तर घेणारच आहोत, पण तरी देखील थोडीफार माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते। तर या 2 देव्या आहेत इथे, एक कोसाई म्हणजेच कोसाई गावातून आलेली देवी म्हणून कोसमाई करून नाव आहे तिचं, आणि एक आहे वज्रेश्वरी। या दोघी बहिणी आहेत आणि त्या एकाच ठिकाणी वास्तव्य करत आहेत। या बहिणी ज्या आहेत या एकाच मंदिरात असल्यामुळे तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर लक्षात येईल की या देवींना डोकं नाही आहे। तर डोकं म्हणजे शीर नाही आहे। तर ह्यांच्या धडावरच त्यांनी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले होते की त्यांना शीर बसवता यावं, पण गावामध्ये एवढी पूर्णपणे माहिती नाही आहे की ह्यांचं शीर का नाही आहे म्हणून, पण थोडीफार माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला ती माहिती किती आवडते ते तुम्ही बघा। आणि ह्या मंदिरात आता आम्ही पोचलेलो आहे, तुम्हाला दिसू शकतं। हे राईट साईडला दिसते ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आणि असा हा इथून दिसतोय तो एंट्री गेट आहे। तर आता चला जाऊया मंदिरामध्ये आणि या मंदिराची कहाणी थोडीफार ऐकून घेण्याचा प्रयत्न करूया। इथल्या गावकऱ्यांकडून काही माहिती भेटते आहे का। आधी तुम्ही कोसमाई देवी आणि वज्रेश्वरी माता हिचं दर्शन आधी घेऊया। तर तुम्ही समोर पाहू शकता की या देवीचं फक्त धड आहे, तिचं शीर इथे नाही आहे। तर धडावरच ह्यांनी देवीचं मुकुट, नाक, डोळे असं चिटकवलेलं आहे। आपण मार्गशीर्षातले गुरुवार करतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा असेच श्रीफळाला म्हणजेच नारळाला आपण नाग, डोळे चिटकवून त्याची पूजा केली जायची। त्याच प्रकारात ही 2 देव्या आहेत। तर तुम्ही दर्शन घेऊन घ्या। जर तुम्हाला येथे यायचं असेल तर विरार स्टेशनवरून देखील कोसमाई देवीच्या मंदिरात तुम्ही येथे पोचू शकता। इथे रिक्षा आणि स्वतःची प्रायव्हेट 2 व्हीलर गाडी असेल तर तुम्ही येथे सहजरित्या पोचू शकता। तर तुम्हाला इथे येण्यासाठी रिक्षाने कमीत कमी 100 ते 150 रुपये होऊ शकतील, आणि जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर तुम्ही डिरेक्शन टाकलं कोसमाई देवी मंदिर तर तुम्ही सहज इथे पोचू शकता। गाववाल्यांकडून थोडीफार माहिती भेटते का ते बघूया। ज्या टायमाला ती चोरी वगैरे झाली तेव्हा त्यांचं धड वगैरे इकडे टाकलेलं, तिची स्थापना झाली, तेव्हा साली झाली काय माहित नाही। ओके, जीवदानीचं पण ह्याच्यामध्ये फोटो आहे आणि एकविरा आईचा पण फोटो आहे, फोटो लावलेले आहेत। तर ह्या 2 देव्या नाही आहेत ना, त्या कोसमाई देवी वेगळी आहे। आमच्या आईला माहित असेल की ही कोसमाई देवी कधीपासूनची आहे आणि तिची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर ओके स्थापना माहीत नाही, पण त्या कुठल्या देवी आहेत, कोसमाई कुठून आलेली देवी अशी आहे का ती? कुठून आलेली नाही मिळत ती, गावात वारवड लोक होते ना, हां वाडवळ लोकांची कुळदेवत म्हणू शकता। ओके, तर ह्या 2 देव्या एकत्र कसे काय आहेत? एकत्र राहतात 2 देवी। तरी त्या 2 देव्यांमध्ये कुठली कोसमाई देवी आहे? असं डाव्या साईडची कोसमाई देवी आहे आणि उजव्या साईडची वज्रेश्वरीची देवी आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू। कोसमाई मंदिर म्हणजे एक जागृत स्थान आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे। जत्रा पण भरते ना? जत्रा कधी भरते? हनुमान जयंतीच्या दिवशी असते, आणि त्या दिवशी वगैरे भंडारा वगैरे असं असतो? भंडारा नसतो। ओके, फक्त जत्रा असते, गावची जत्रा। चला, तर तुम्ही माहिती ऐकली असेल, कदाचित तुम्हाला आवडली देखील असेल ही माहिती, तर या मंदिराला नक्की भेट द्या। आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला एक गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं, मला तिथे गेल्याशिवाय राहावलं नाही। तर तुम्ही ही मूर्ती पहा, किती सुरेख आहे।
कुसुमाई देवीच्या मंदिराच्या इथून निघाल्यावर हे वाटेतच लागणारं मंदिर आहे, ते इथे तुम्ही नक्की जा. खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती इथे आहे बघा. तुम्ही दर्शन घ्या आधी गणपती बाप्पाचं आणि बोला माझ्यासोबत, गणपती बाप्पा मोरया. समोरून जो दिसत आहे तो रस्ता कुसुमाई देवीच्या मंदिराकडे जातो आणि हा जो समोर दिसत आहे तो हायवेकडे जाण्यासाठी आहे. हायवेकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत इथून. एक एकदम हायवेकडे जातो रस्ता आणि दुसरा रस्ता जो आहे चंदनसार रोड विरार इथे जाणारा रस्ता आहे हा. आता तिथून आम्ही दुसऱ्या मंदिरात आलेलो आहोत. तर हे दुसरं मंदिर आहे शेष नारायण शिव मंदिर. हे मंदिर नॅशनल हायवे 48च्या मेन रोडवरतीच असलेलं मंदिर आहे. हे मंदिर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला मी दाखवते चला हे मंदिर कसं आहे. इथली शंकराची पिंडी बाकीच्या शंकराच्या पिंडीपेक्षा खूप मोठी आहे. हे मंदिर नॅशनल हायवे 48वरून तुम्हाला सहजरित्या दिसेल, कारण की हे थोडं उंचीवरती आहे मंदिर. त्याच्यामुळे नॅशनल हायवे 48वरून जाता येता हे मंदिर तुम्हाला सहजरित्या दिसू शकतं. हे विरार फाटा येथे हायवेवरच मंदिर आहे हे. तर चला आधी दर्शन घेऊया शेष नारायण शिव मंदिर ह्याचे. या मंदिराचं लोकेशनसुद्धा तुम्हाला गुगल मॅपवर सहजरित्या भेटेल. हे मंदिर विरार फाटा येथून 1-2 मिनटाच्या अंतरावरच आहे. इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्यांसाठी चांगला रस्ता देखील आहे. त्याच्यामुळे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या इथपर्यंत ह्याच्या मंदिराच्या पायथ्यापर्यंत तुम्ही सहजरित्या घेऊन जाऊ शकता आणि या मंदिराचं दर्शन घेऊ शकता. हा जो समोर दिसत आहे तो जो जाणारा रस्ता आहे तो आहे गुजरातकडे जाणारा रस्ता आणि अपोजिट डिरेक्शनला जाणारा रस्ता हा मुंबई साईडला जाणारा रस्ता आहे.
चला आता ह्या मंदिरातून आम्ही निरोप घेत आहोत, पण थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाही. आपण अजून एका मंदिरात जात आहोत. हे मंदिर खूप फेमस आहे विरारमध्ये आणि येथे दरवर्षी साईबाबांचा भंडारा देखील भरतो. हे मंदिर विरार वेस्टला साईबाबा मंदिर या नावाने फेमस आहे. तर या मंदिराचे बांधकाम लाकडी आहे आणि या लाकडी बांधकामामध्ये खूप रेखीव असं कोरीवकाम देखील केलेलं आहे. तर हे तुम्ही मंदिर नक्की पहा. हे बाजूला दिसत आहे ते जीवदानी आईचं मंदिर आहे. तसंच या मंदिरामध्ये श्रीराम, सीता माता, हनुमान आणि लक्ष्मण ह्याची देखील मूर्ती आहे. तसेच या मंदिरात अजूनही काही देवांच्या मूर्त्या देखील आहेत. तर त्यासुद्धा आपण पाहूया. चला. अनंत कोटी वैभव भूषित ब्रह्मानंद नाईक स्वामी, जे हनुमानाचा अवतार मानण्यात येतात, अशा स्वामींची ही मूर्ती आहे. तसेच बाजूला श्री गणपती बाप्पाची देखील मूर्ती आहे. किती सुरेख मूर्ती आहे पहा. येथे वैष्णोदेवी मातेचा देखील फोटो ठेवण्यात आलेला आहे. तर तिथे जाणं तर कधी शक्य होईल तेव्हा आपण असं दर्शन तरी घेऊया. हे आहे श्री महादेवाचं मंदिर. त्याच्याच बाजूला हनुमंताचं मंदिर देखील आहे. हे आहेत गणपती बाप्पा. त्याच्या बाजूला राधाकृष्णाची मूर्ती आहे. ही आहे राधाकृष्णाची मूर्ती. ही मूर्ती खोडियार माता हिची आहे. या मंदिराचं बांधकाम तुम्ही पाहू शकता, किती सुंदर रीतीने कोरीवकाम केलेलं आहे. तर हे मंदिर नक्की पाहायला या. खूप सुंदर आणि सुरेख मंदिर आहे हे. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.